प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। 2014 पासून रामदास आठवले भारतीय जनता पक्षाच्या कच्छाती लागलेले आहे। भारतीय जनता पक्षानं देखील त्यांना त्यांची कदर करत सुरुवातीला 2014 मध्ये त्यांना राज्यसभेची संधी दिली। पुन्हा 2020 मध्ये त्यांना दुसऱ्यांदा राज्यसभेत जाण्याची संधी दिली। आता तिसऱ्यांदा रामदास आठवले यांना राज्यसभेत जाण्याची संधी प्राप्त होणार आहे अशी माहिती आपल्या हाती आलेली आहे। कारण महाराष्ट्राच्या राजकारणाचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी हा एकमेव प्रमुख फॅक्टर आहे। आंबेडकरी समाजाचा बुलंद आवाज म्हटलं की वंचित बहुजन आघाडीकडे पाहिलं जाते आणि या वंचित बहुजन आघाडीला कुठंतरी शह देण्यासाठी रामदास आठवले आपल्या पदरी पाहिजे, आपल्या दरबारात पाहिजे याची जाणीव भारतीय जनता पक्षाला असल्यामुळं ते रामदास आठवलेंना पुन्हा एकदा खासदार करण्याच्या मूडमध्ये आहे अशी माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे। मित्रांनो, हा एक मुद्दा झाला। दुसरीकडे रामदास आठवले हे एक शीघ्र कवी म्हणून ओळखले जातात। त्यांच्या भन्नाट भाषण शैलीमुळे ते तर लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरलेले आहेतच, शीघ्र कवी सुद्धा आहे। ते भाषणावर उठले, विशेष करून संसदेमध्ये। अगोदर तर काँग्रेसची बाजू मांडायचे त्यांच्या कवितांमधून, आता ते भारतीय जनता पक्षाची मांडतात। मोदी यांनी हे केलं, मोदी यांनी ते केलं, आम्ही तर शहानं ते केलं, आम्ही शहा हे करतोय, ह्या सगळ्या गोष्टींवरती त्यांचा प्रकाश राहतो। समाजाचे किती प्रश्न ते संसदेमध्ये मांडतात किंवा त्या समाजाचे किती प्रश्न ते मार्गी लावतात हा एक संशोधनाचा विषय आहे। परंतु ते बिनधास्तपणे आणि जाहीरपणे मोदींची स्तुती केल्याशिवाय राहत नाही, भारतीय जनता पक्षाची स्तुती केल्याशिवाय राहत नाही आणि त्याचंही फळ कदाचित आपल्या दरबारामध्ये असा आपली स्तुती करणारा व्यक्ती असावा हा सुद्धा उद्देश। कारण नरेंद्र मोदी हे खूप म्हणजे चर्चेत स्वतःला ठेवू पाहणारे नेतृत्व आहे। आज तुम्ही पेट्रोल पंपावरती जा, रेशन दुकानावरती जा, कुठेही जा, अगदी स्मशानभूमीतही गेले तरी त्या ठिकाणी तुम्हाला नरेंद्र मोदींचे मोठमोठे बॅनर दिसून येतात। प्रत्येक ठिकाणी नरेंद्र मोदी स्वतःचा चेहरा दाखवतात आणि ह्या चेहऱ्याची स्तुती करणारा कोणतरी पाहिजे संसदेमध्ये, म्हणून ते रामदास आठवले यांच्याकडे पाहत असतील कदाचित। त्याचाही फायदा रामदास आठवलेंना राज्यसभेमध्ये जाण्यासाठी होणार आहे। बघूया रामदास आठवले यांना तिसरी टर्म मिळते की नाही। जर ती मिळाली तर आमची प्रामाणिक इच्छा एवढीच राहणार आहे की ह्या आधी जर तुम्हाला काही करता आलं नसेल समाजासाठी, तर निदान या शेवटच्या टर्म मध्ये तरी समाजासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करा, तुमच्याकडून अपेक्षा आहेत। जय भीम। प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या। कमेंट करा, लाईक करा, शेअर करा।